नमो बुद्धाय. श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद. आज परत आपण एका धर्मचर्चेला सुरुवात करूया. आजच्या धर्मचर्चेचा विषय आहे तणावाच्या दशेतून ध्येयाच्या दिशेकडे. जीवनामध्ये जगत असताना कळत नकळत अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडतात. प्रत्येकच प्रसंग सुखदायक किंवा प्रत्येकच प्रसंग दुःखदायी नसते. काही प्रसंग सुखदायी असतात तर काही प्रसंग दुःखदायी पण असते. जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीची स्थिती कधीही सारखी नसतेच. स्थिती प्रत्येकाच्या आयुष्याची सारखी बदलत राहते. परिवर्तन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत राहते. ही परिवर्तनाची जी स्थिती आहे किंवा परिवर्तनाची जी दिशा आहे, ही दिशा त्या व्यक्तीवर सर्वस्व अवलंबून असते. कधीकधी बरेचदा असेही जीवनामध्ये लोक भेटतात ज्याला आपण आपली लोक म्हणतो, आपली माणसं म्हणतो. बुद्ध शासनामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत ज्याला आपण शत्रुत्वाचं बीज असं म्हणतो. तर ते शत्रुत्वाचं बीज बऱ्याचदा जीवनामध्ये जवळच्याच लोकांनी पेरलेलं दिसतं. प्रत्यक्ष भगवान बुद्धाचं उदाहरण आपण पाहतो म्हटलं तर देवदत्त हा भगवान बुद्धाचा कितीतरी काळापर्यंत शत्रू म्हणून राहिला. परंतु ते भगवान महान आहेत की ज्या भगवंतांनी कधीही कोणावर दोषारोपण करण्यापेक्षा मनुष्याच्या कर्माचं जे अस्तित्व आहे ते कर्माचं अस्तित्व प्रत्येक मनुष्याच्या समोर जसंच्या तसं प्रकट केलं. भगवान म्हणतात दुसऱ्यावर दोष देण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा किंवा जीवनामध्ये खराब परिस्थिती जेव्हा ओढवते त्या परिस्थितीमध्ये इतरांना दोष देण्यापेक्षा, ब्लेम करण्यापेक्षा, आरोप करण्यापेक्षा, प्रत्यारोप करण्यापेक्षा थोडं अंतर्मुखी होऊन स्वतःकडे निरीक्षण परीक्षण करा. जर तुम्ही असं केलं तर अनेक गुंतागुंतीची प्रश्न, अनेक गुंतागुंतीची दुःखसुद्धा तुम्ही स्वतः तुम्हाला ते समजू शकतील आणि त्या दुःखातून तुम्ही मार्ग काढू शकाल. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी कधीही दुःखाच्या बद्दल, संकटाच्या बद्दल, प्रसंगाच्या बद्दल दुसऱ्यावर दोषारोपण केलं नाही किंवा तसा उपदेशही भगवंतांनी कधी कुठल्याही व्यक्तीला केला नाही. तर उलट भगवंतांनी प्रत्येक व्यक्तीला कर्माचं अस्तित्व कशा प्रकारे उत्पन्न होतं, कर्माचं अस्तित्व कशा प्रकारे नष्ट होतं, कर्म कुठली केल्याने मनुष्य सुखी होतो, कर्म कुठली केल्याने मनुष्य दुःखी होतो, अशा प्रकारे सविस्तर उपदेश भगवंतांनी समस्त विश्वाला केलेला आहे. जो उपदेश आजही प्रत्येक व्यक्ती जेव्हा त्या उपदेशाला धारण करतो, पालन करतो, तर जीवनाच्या अनेक समस्येमधून, अनेक प्रसंगामधून स्वतःला बाहेर काढतो आणि सुख शांतीचं जीवन तो जगायला लागतो. एक उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये
पाहायला मिळतं. जसं आपण चूलपंथाचे एक उदाहरण आपल्याला थोडं सारांश रूपाने सांगते तुम्हाला. चूलपंथ एक असे भिक्षू होते की ज्यांनी प्रवज्जेच्या नंतर 4 महिन्यामध्ये एक गाथासुद्धा ते नीट पाठ करू शकले नव्हते. आणि त्यांचे जे मोठे बंधू जे होते हे खूप बुद्धिमान होते. मग बऱ्याच भिक्षूंना असं वाटलं की चूलपंथक हे जे आहे हे खूप यांची बुद्धी खूप मंद आहे. 4 महिन्याच्या नंतर एक गाथासुद्धा चूलपंथक पाठ करू शकत नाही, तर हे प्रवज्जेचं जे अस्तित्व आहे किंवा प्रवज्य जीवन आहे हे सफल कधीही करणार नाही. मग हे काही भिक्षूंच्या मुखातून जेव्हा महापंथकांनी म्हणजे त्यांच्या मोठ्या बंधूंनी हे वक्तव्य किंवा हे उद्गार काही भिक्षूंचे ऐकले आणि आपल्या बंधूंना म्हटलं की 4 महिन्यात तुला एक गाथासुद्धा पाठ होत नाही, मला वाटत नाही की तू हे प्रवचित जीवनाला सफल करशील. आता हे जे मोठे बंधू बोलले तर हे म्हणजे एक प्रकारे त्या बोलण्यामुळे चूलपंथकाच्या मनावर खूप मोठा परिणाम असा झाला की त्यांना एक निराशा उत्पन्न झाली त्यांच्या मनामध्ये की खरंच 4 महिन्यापासून मी एक साधी गाथासुद्धा पाठ करू शकत नाही, तर मी खरंच या चिवरामध्ये टिकेल किंवा प्रवज्जेला मी सफल करेल असं काही मला दिसत नाही. आणि म्हणून त्यांनी घरी परत जाण्याचा असा निर्णय घेतला, म्हणजे चिवर त्यागण्याचा निर्णय घेतला. अशा मनस्थितीमध्ये असताना जेव्हा भगवंताला ही गोष्ट कळली आणि भगवंतांनी जाणलं की चूलपंथक यांच्यामध्ये कुठं ना कुठं अनेक सुंदर प्रकारे पुण्यकर्म आहे आणि त्या पुण्यकर्माच्या प्रत्ययानेच त्यांनी चिवर परिधान केलेला आहे आणि त्या पुण्यकर्माच्या प्रत्ययानेच ते चांगल्या प्रकारे गतीसुद्धा, चांगल्या प्रकारे धर्मसुद्धा जाणू शकतात आणि आपल्या प्रवज्जेचा जो एक सफलता आहे ती प्रवज्जेला ते सफल करू शकतात. पण भगवंतांनी विचारपूस केली आणि चूलपंथकाला म्हटलं की हे जे कपडा आहे हे कपडा घे आणि हे कपडा असा चोळत राहा आणि म्हणत राहा की रजोहरण रजोहरण. तर रजोहरण म्हणजे धूळ दूर होत आहे असा त्याचा अर्थ होतो. चूलपंथकाने जसा भगवंताने तो हातामध्ये कपडा दिला तर चोळण्याला सुरुवात केली. चोळता चोळता काय झालं, ते कापड परत स्वच्छ असलेला कापड मळला गेला आणि ते कापड मळला गेल्यानंतर चूलपंथकाच्या लक्षात आलं की घासल्यामुळं, याला चोळल्यामुळं, याला जास्त चोळल्यामुळं हा कपडा, सुंदर कपडा, स्वच्छ कपडा मलिन झाला. ते चोळत होते आणि रजोहरण रजोहरण म्हणत होते. मग भगवान बुद्धाच्या या रजोहरण या शब्दाचा अर्थ त्यांच्या लक्षात आला. या रजोहरणाचा अर्थ त्यांच्या असा लक्षात आला की जे भगवान बुद्ध म्हणतात की धूळ दूर करत राहा, म्हणजे हे धूळ दूर करणे, ह्या ज्या प्रकारे मी या कपड्याला जास्त चोळत राहिलो त्याच्यावर धूळ बसली, अशा प्रकारे माझ्या या मनावर लोभाची, मोहाची, द्वेषाची जी धूळ साचलेली आहे हे धूळ मला दूर करता आली पाहिजे. ज्या प्रकारे या कपड्याला मी जास्त चोळलं तर याच्यावर एक प्रकारे धूळ जास्त बसली आणि अशा प्रकारे माझ्या या इंद्रिय जगामध्ये ज्या ठिकाणी स्पर्श जास्त झाला त्या ठिकाणी दुःखाची उत्पत्ती अधिक झाली. त्यामुळे माझं चित्त किंवा माझ्या मनावर या अज्ञानाची किंवा या विकारांची धूळ साचल्या गेली. हा एक त्यांना बोध झाला आणि मग याच प्रत्ययाने त्यांनी जेव्हा स्वतःकडे लक्ष केंद्रित केलं, ध्यान स्वतःवर केलं आणि उदाहरण असं सांगतं समोर की ते याच प्रत्ययाच्या अनुषंगाने, याच प्रत्ययाने ते अरहत पदाला सुद्धा पोचलेत. हे चूलपंथकाचं उदाहरण आपल्याला सांगतं की जीवनामध्ये जीवन जगत असताना कधी कधी काही गोष्टी आपल्याला नाही कळत. एक गोष्ट एकदा जर सांगितली तर त्याचा अर्थही कधी कधी कळत नाही. त्यामुळे काही जवळचेच लोक असतात, जसे महापंथक जे होते त्यांचे बंधू होते, पण ते जे बोलले की तू सुद्धा
तू या प्रवचित जीवनाला वाहून घेऊ शकणार नाही किंवा सफलता तुला मिळणार नाही. तर हे त्यांच्या मनावर उलट परिणाम झाला. तर कधी कधी असं जीवनामध्ये प्रत्येकाच्या होतं. काही लोक जवळचे बोलतात तर बराच परिणाम आपल्या मनावर होतो. परंतु जर ऐन वेळेवर ज्या प्रकारे चूलपंथकाला भगवान बुद्धाचं मार्गदर्शन वेळेवर जर मिळालं नसतं तर त्यांनी ती चिवर त्यागलं असतं आणि ते परत गृहस्थी जीवनामध्ये गेले असते, संसारामध्ये गेले असते, जिथून ते ज्या दुःखातून आले परत त्याच दुःखात ते गेले असते. पण त्यांचे ते पुण्यकर्म असल्यामुळं ऐन वेळेवर भगवान बुद्ध त्यांना भेटले आणि भगवान बुद्धाने चूलपंथकाची चर्या उपदेश केला आणि त्याच उपदेशाला धारण करून चूलपंथक हे शेवटी अर्हत पदाला पोचले. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जर ऐन वेळेवर जर योग्य मार्गदर्शक जर कोणी भेटला नाही किंवा समजून घेणारा एखादा व्यक्ती भेटला नाही आणि कोणी असं व्यक्ती जवळचं बोललं किंवा सारखं टोचत जर राहिलं तर त्या मनुष्याच्या मनामध्ये जीवनाविषयीची अनेक प्रकारची निराशा उत्पन्न होऊ शकते आणि तो आपल्या ध्येयापासून दूर जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे ध्येयापासून जेव्हा तो व्यक्ती दूर जातो किंवा ध्येयापासून आपलं चित्त वंचित त्याकडे न वळवता दुसरीकडे चित्ताला वळवतो तर एक प्रकारे आयुष्यामध्ये खूप मोठं नुकसान होत असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपल्याला किती ज्ञान आहे, किती गाथापाठ आहे, काय आपली प्रतिष्ठा आहे, आपल्यामध्ये किती पद आहे, किती धन आहे, काय आहे, हे बाह्यात्मक गोष्टीमध्ये आपण किती तरबेज आहोत ही गोष्ट एक वेगळी. पण भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही स्वतःला जाणण्यामध्ये तरबेज झाले पाहिजे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जाणणारे तुम्ही तरबेज झाले पाहिजे. स्वतः जर तुम्ही तणावामध्ये जर असेल, ज्या तणावाने तुमच्या जीवनाची एक प्रकारे दशा केलेली आहे, ज्या तणावामुळे तुमच्या जीवनाची एक प्रकारे दशा झाली जर आहे तर तुमच्या त्या तणावाच्या दशेतून तुम्हाला ध्येयाकडे तुमच्या जीवनाची दिशा तुम्हाला ठरवता आली पाहिजे. आणि हे धम्माच्या माध्यमातून शक्य आहे. जर हे धम्माच्या माध्यमातून शक्य जर नसतं तर भगवान बुद्धांनी असा कधीही उपदेश केला नसता. म्हणून कधीही जीवन जगत असताना जीवनामध्ये निराशा उत्पन्न झाली किंवा अनेक प्रकारचा ताण तणाव जर जाणवायला जर लागला तर त्यामध्ये आपल्या जीवनाची दशा करून न घेता धम्माच्या माध्यमातून आपल्या ध्येयाकडे आपण त्याला योग्य दिशा कशा प्रकारे देऊ शकतो, कुठल्या माध्यमातून देऊ शकतो याचा आपण सारासार विचार केला पाहिजे. थोडं शांत मनाने विचार केला पाहिजे. जर आज मी माझ्या ध्येयापासून थोडं दूर झालो किंवा मी माझ्या ध्येयाकडे जर आज लक्ष केंद्रित केलं जर नाही तर समोरचं जे माझं आयुष्य आहे हे समोरचं आयुष्य परिपूर्णपणे एक प्रकारे अंधारात राहील. आज जर माझ्या वर्तमान काळामध्ये जर मी ही एवढी मोठी चूक जर करतो की माझ्या ध्येयापासून मी पराभूत होतो, ध्येयापासून पलायन करतो, तर याची किंमत मला वर्तमानातच नाही तर भविष्यात सुद्धा मोजावी लागेल. अशा प्रकारे शांतपणाने जेव्हा आपण विचार करतो तर भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हाला नक्की कुठं ना कुठं तुमच्या चिंतनामुळे, योग्य चिंतनामुळे तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच दिसतो आणि तुमच्या जीवनाला तुम्ही योग्य दिशा नक्कीच देऊ शकता. म्हणून कधीही जीवनामध्ये ताणतणाव जर निर्माण झाला किंवा एखाद्या प्रसंगामुळे जर आपण हवालदिल जर झालो तर परिपूर्णपणे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण एकदम निराशाजनक बनवता कामा नये. तर उलट त्यामधून स्वतःला उठविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतःला एक प्रकारे दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कुठंतरी एक प्रकारे त्याच्यातून मार्ग आपण काढला पाहिजे. जर आपण असा प्रयत्न जर केला तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये उत्पन्न झालेल्या तणावाच्या दशेतून आपण वर येऊ शकतो. आणि म्हणूनच नेहमी असा विचार करायचा, जर आपल्या जीवनामध्ये कधी तणावाची अशी दशा जर उत्पन्न जर झाली जर असेल तर त्या तणावाच्या दशेमध्ये चुकीचा निर्णय न घेता किंवा निराश न होता त्याच्यातून आपण आपल्या ध्येयाला एक प्रकारे योग्य दिशेकडे वळविलं पाहिजे आणि ते आपण करू शकतो हे धम्माच्या माध्यमातून.
तर अशा प्रकारे भगवान बुद्धाचा जो उपदेश आहे प्रत्येक मनुष्य मात्राला एक सुंदर जीवनाची दिशा निश्चित करण्याचा उपदेश करतो आणि त्या उपदेशाच्यामुळे खरंच मनुष्याच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळत असते. तर अशा प्रकारे तणावाच्या दशेतून जीवनाला योग्य दिशा देणे किंवा ध्येयाला योग्य दिशा देणे हे अतिशय महत्त्वाचे असते. तर आपण सुद्धा सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी जर असे प्रसंग तुम्हाला जाणवले किंवा कधी कधी अशी निराशा जर उत्पन्न जर झाली ताणतणावाची किंवा दशा जर अशी झाली तर आयुष्याची ताणतणावाची, तर त्याच्यामधून आपण मार्ग काढायला शिकला पाहिजे आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा दिली पाहिजे. अशा प्रकारे शुभाशिष देऊन याच ठिकाणी आजच्या धर्मचर्चेला विराम देते. सर्वांचं मंगल हो, सर्व सुखी हो.